रायगडमधील कर्जतच्या टिळक चौकात पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले। 1.5 लाखांहून अधिक ठेवीदारांच्या ठेवी परत द्याव्यात, तसंच नवीन कायद्यानुसार ठेवीदारांना 5 लाख रुपयांचं विमा संरक्षण द्यावं अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। तर पुढील 10 दिवसात दखल न घेतल्यास आत्महत्या करणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी केलेला आहे। आमची मुख्य मागणीपैकी आमचे 1,58,280 ठेवीदार आहेत, त्यांना 6% दराने सगळ्यांना परत ठेवी भेटल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे 5 लाखाचं विमा कवच जे नवीन कायद्याच्या तरतुदीनुसार करण्यात आलेलं आहे ते सर्वांना भेटलं पाहिजे। 3 दिवस आम्ही हे आंदोलन करणार आहोत। 3 दिवसात हे आंदोलन दखल घेतली नाही तर त्यानंतर आम्ही साखळी उपोषण करणार आहोत। साखळी उपोषण दखल घेऊन जर मागणी मान्य केली नाही तर आम्ही बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत। बेमुदत आमरण उपोषण करून सुद्धा जर शासनाने आमच्या आंदोलनाची दखल जर घेतली नाही तर मी स्वतः पोलीस संघटनेचा परिषद उपाध्यक्ष या ठिकाणी 20 पाषाण करून आत्महत्या करणार आहे।